बोललं ते खरं आहे. कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले, तर तुम्हाला दिसून येईल, की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही, तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण, त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसमध्ये सरकार गेलो, तर मला विरोधी पक्षनेता केलं विश्वासानं. आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता झालो. CWC मेंबर होतो मी. आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं, त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, एटीएनच्या विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्यात. पुन्हा वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय तिकीट द्यायचे, सगळं माझ्या बंगल्यावर माझ्या समोरच ठरलं. काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते. निर्णय काही घेत असेल, पण विचार विमर्श होत होता. चर्चा असायला पाहिजे. बीजेपीची सुद्धा लिस्ट पास दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते. पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात. इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही. शेवटच्या खेळात फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे ते तिघेच. म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग होतं त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कोणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही. मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही. खाती आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला आम्ही सांगायचं बरोबर नाही, ठीक आहे. आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही होते. मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं, बावनकुळे जे अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष बीजेपी, शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह म्हणतात की त्यांना तुम्ही गाळू नका, त्यांचं नाव घ्या. शेवटपर्यंत त्यांनी पूर्ण टाकलं. ठीक आहे साहेब, पण बीजेपीने बऱ्याचशा मंत्र्यांचे इतर पक्षात सांगितलं की यांचं घेऊ नका, आणि आपलं घेण्याचं सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं. काय कारण असू शकतं ते? मला नाही, ते त्यांना विचारा. दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला. आता तो मला किती अडचणी सुटतो आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण.